गाजराचा हलवा तर आपण नेहमीच करून खातो, परंतु कधी तुम्ही गाजराचे लाडू तयार केले आहेत का? नसेल केले तर आजची रेसिपी बघा आणि घरामध्ये 1-2 जरी गाजर असतील ना, तरी तुम्ही हे लाडू मस्त तयार करून एन्जॉय करू शकता. खूप टेस्टी आहेत, झटपट होणारे आहेत, सोबतच हेल्दीसुद्धा आहेत, खूप कमी साहित्यातून तयार होणारे आहेत आणि आज मी तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करणार आहे. तर पुण्यामध्ये भयंकर पाऊस चालू आहे आणि आज रेड अलर्ट जाहीर झालेला आहे. त्यामुळे जर आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या, पावसात भिजू नका आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या. तर चला, पाऊस बाहेर चालू आहे जोरदार आणि मस्त थंडगार हवासुद्धा चालू आहे. तर मुलं घरी आहेत, त्यामुळे मी विचार केला की चला आज आपण बनवूयात मुलांसाठी काहीतरी स्पेशल आणि सोबतच ही रेसिपी तुम्हाला सुद्धा नक्कीच ट्राय करता येईल, कारण हेल्दीसुद्धा आहे आणि रक्षाबंधन जवळ येत असल्यामुळे आपण आपल्या भावासाठी काहीतरी स्पेशल स्वीट बनवत असतो आणि ते घरच्या घरी बनवलं तर अतिउत्तम. त्यामुळे आज मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला, सगळ्यात आधी इथे मी 2 मोठ्या साईजचे गाजर घेतलेले आहेत. जर छोटे असतील तर साधारणतः 3 ते 4 गाजरांचा तुम्ही इथे वापर करू शकता आणि याचं वरचं साल मी काढून टाकलेलं आहे आणि त्याला थोडंसं बारीक कट करून घेणार आहे. आता हे जे लाडू आपण बनवणार आहोत, या लाडवांमध्ये आपण या गाजराचा रस वापरणार आहोत आणि त्यामुळे त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो आणि यामध्ये आपण कोणताही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह काहीही वापरणार नाहीये. त्यामुळे खूप छान आणि टेस्टी अशी ही लाडूची रेसिपी आहे. तर सगळ्यात आधी हे गाजर बारीक कट करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला ते बारीक अशा प्रकारे वाटून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघाल तर अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे आणि किसून आपल्याला याचा रस काढता येणार नाहीये. थोडंसं मिक्सरला लावल्यानेच रस त्याचा चांगला निघतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पाणी अजिबात न घालता आपल्याला हे चांगलं वाटून घ्यायचं आहे आणि इथे एका चाळणीमध्ये काढून मी याचा जो रस आहे तो सेपरेट करून घेत आहे किंवा वेगळा करून घेत आहे. या मेथडपेक्षा तुम्ही मलमलच्या कपड्यामध्ये हे सगळं घालून चांगलं पिळून घेतलं तर त्याचा रस आणखीन जास्त बाहेर निघेल. तर ती पद्धत तुम्ही वापरा, कारण नंतर मी तेच केलं होतं. तर आता गाजराचा रस काढून घेतलेला आहे साधारणतः अर्धा कप आणि त्यानंतर इथे मी पाऊण कप मिक्सरमध्ये साखर घातलेली आहे. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 वेलची आणि थोडासा जायफळचा तुकडा घालून ही साखर बारीक वाटून घेतलेली आहे. आता आपण करणार आहोत सुरुवात लाडवांना. तर इथे मी 2 ते 3 टेबलस्पून घेतलेला आहे गावरान तूप आणि त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता थोडेसे परतून घ्यायचे आहेत. खमंग आपल्याला यामध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि ते छान खरपूस झाले की त्यानंतर आपण याला बाजूला काढून घेणार आहोत आणि मग आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे रवा. तर रवाने या गाजराच्या लाडूला छान बाइंडिंग येईल. तर साधारणतः 1 कप रवा मी इथे घातलेला आहे आणि हे चांगलं आपल्याला एकदम मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. रवा भाजताना कधीही हाय फ्लेमवर भाजू नका, कारण काय होतं, मग तो पटकन भाजला जातो आणि लालसर कलर येतो आणि जळण्याची पण शक्यता असते. त्यामुळे एकदम मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला आणि फ्लेम आपली एकदम लो ठेवली तरीही चालेल. थोडासा वेळ जाऊ शकतो, 5 ते 7 मिनिटं छान रवा खमंग भाजायला वेळ लागतो, परंतु जेवढा तुम्ही रवा छान भाजाल तेवढीच त्याला टेस्ट लाडवांना छान येते. तर अशा प्रकारे हा रवा जो आहे तो 7 ते 8 मिनिटं मी मस्त असा थोडासा हलका गोल्डन होईपर्यंत खमंग भाजून घेतलेला आहे. आता आपण जो गाजर जो मलमलच्या कपड्यामध्ये बांधून त्याचा रस काढून घेतला होता, त्यातला थोडासा अर्धा म्हणजे एका गाजराचा साधारणतः किस जो आहे किंवा चौथा आपण ज्याला म्हणू शकतो, तो मी यामध्ये घातलेला आहे. थोडंसं टेक्स्चर याने छान येतं लाडवांचं. तसं आपण त्यामध्ये जो रस आहे किंवा जो अर्क आहे तो काढून घेतलेलाच आहे, परंतु छान टेक्स्चर येण्यासाठी इथे मी घातलेला आहे तो गाजराचाच होता आणि पुन्हा एकदा त्याला 3 ते 4 मिनिटं चांगलं मस्त परतून घेतलेला आहे, जोपर्यंत हे छान असं भुसभुशीत होईल. त्यानंतर आता यामध्ये जो गाजराचा रस मी बाजूला काढून ठेवला होता, साधारणतः अर्धा कपापेक्षा थोडासा तो कमी भरला, डिपेंड करतं आता गाजर लहान मोठी कशी तुम्ही वापरताय त्याप्रमाणे. आणि इथे मी तो अर्धा कप साधारणतः जो गाजराचा रस आहे तो सगळा यामध्ये घातलेला आहे आणि आता याला मी छान असं परतवून घेणार आहे. आता हे परतवत असताना यामध्ये पुन्हा एकदा मी अर्धा टीस्पून तूप घातलेलं आहे आणि तूप घालून पुन्हा एकदा आपल्याला हे छान एकदम मोकळं होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि खमंग भाजून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये आत्ताच गाजराचा रस घातलेला आहे आणि त्यामुळे रवा जो आहे तो थोडासा मऊसर होतो आणि तो खाताना मग कचकचित किंवा असा कडकडीत लागत नाही. तर इथे
मी हा चांगला परतवून घेत आहे आणि इथे ड्रायफ्रूट जे घातलेले आहेत त्यामध्ये तुम्ही बेदाणेसुद्धा घालू शकता, त्यानंतर चारोळ्या मिळतात त्यासुद्धा ॲड करू शकता. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट घालू शकता. आता मी हे सगळं मिश्रण साधारणतः 9 ते 10 मिनिटं परतून घेतलं आहे सगळ्या गोष्टी घालून सुरुवातीपासून. आणि त्यानंतर आता याला थोडंसं आपण थंड करणार आहोत. थोडंसं थंड करायचं आहे आणि कोमट असताना यामध्ये जी आपण साखर वाटून ठेवली होती ती साखर मिक्सरला लावलेली होती ती आपण यामध्ये घालणार आहोत. त्यामध्ये आपण वेलची आणि जायफळ घातलेलं होतं थोडंसं. तर हे सगळं आता छान मिक्स करायचं आहे आणि हे कोमट असल्यामुळे छान असं एकजीव होतं आणि हलकं ओलसर होतं, कारण हे कोमट आहे आणि साखर घातल्यामुळे थोडंसं हलकं याला पाणी सुटतं. आणि सगळ्यात शेवटी जे ड्रायफ्रूट आपण परतवून ठेवलेले आहेत ते सुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत. तुम्ही यामध्ये टुटी फ्रुटीसुद्धा घालू शकता, खाताना खूप छान लागतील, मुलंसुद्धा आवडीने खातात. आणि आता याचे आपण थोडेसे कोमट असतानाच लाडू बांधायला घेणार आहोत. तर जसे तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये आवडतात तसे तुम्ही हे लाडू तयार करू शकता. आणि इथे तुम्ही बघाल तर अशा प्रकारे मस्त याचे लाडू मी बांधून घेतलेले आहेत आणि मुलं खातात, त्यामुळे तुम्हाला साईज लहान मोठी कशी बनवायची ते तुम्ही बनवू शकता. तर जर तुम्हाला वाटत असेल की हे मिश्रण फारच भुसभुशीत आहे किंवा मोकळं झालेलं आहे, कोरडं झालेलं आहे, तर तुम्ही यामध्ये थोडंसं चमचाभर तूप गरम करून घालू शकता, ज्यामुळे पुन्हा एकदा ते छान असे बाइंड होतात. तर इथे मी मस्त लाडू बांधून घेतलेले आहेत, खूप टेस्टी आहेत. मुलांनी केल्यानंतर लगेच फस्त केले असे हे लाडू आहेत. तर नवीन प्रकार आहे लाडवांचा, नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर शेअर करा. आपली फॅमिली आता 50,000ची झालेली आहे आणि त्यामुळे त्या खुशीत सुद्धा आपण म्हणू शकतो की हे लाडू गोड प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि याचा फोटो आपला कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट करायला विसरू नका. छान छान रेसिपीज ट्राय करत राहा. नवीन नवीन आणखीन काय काय रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगत जा. तर भेटूयात एका छानशा व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि हो, स्वतःची काळजी घ्या आणि विनाकारण पावसात फिरू नका. बाय बाय.